हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी डॉक्टर शिरीष वळसंकर बद्दल काही थोडीशी माहिती आजूबाजूचे लोकांकडनं मला मिळाली. त्यांचे पेशंट्स असतील, त्यांचे आजूबाजूला राहणारे लोक असतील, ती आपल्याशी शेअर करणार आहे. पहिलं म्हणजे देव माणूस होता. देव माणूस जायला नको होता, पाहिजे होता आपल्याला. एक माणूस तर मला असं बोलला, त्याचे वडील ॲडमिट होते म्हणे. ॲक्सिडेंट झालं होतं, मेंदूला लागलं होतं आणि ॲक्सिडेंटच एवढं सिरियस होतं, ते त्यातनं बरे होणं शक्य नाही हे सगळ्यांना माहीत होतं. म्हणजे एवढं हे होतं. तरी डॉक्टरांनी एवढे प्रयत्न केले तरी काही फळ मिळालं नाही. असं असताना ते एक पैसुद्धा बिल घेतलं नाही. बघा, देव माणूस म्हणजे काय. नाही ते हल्ली बिल भरल्याशिवाय डेड बॉडी देत नाहीत, असे दवाखाने असतात. तसं असताना इथे डॉक्टर साहेबांनी त्या माणसाकडनं 1 रुपया सुद्धा बिल घेतला नाही. एवढ्यात नव्हे, गरीब माणसं असली, आता शेतकरी वगैरे, सगळ्यांना ते अगदी समजून घ्यायचे आणि पेशंटला तरी खूप धीर द्यायचे. आणि न्यूरोलॉजिस्ट म्हणजे माहीत आहे आपल्याला, मेंदूचे डॉक्टर, मेंदूचे तज्ज्ञ. त्यामुळे खूप ते आधार द्यायचे लोकांना. असं असताना लोकांचा जीव होता त्यांच्यावर. देव माणूस होता, देवच होता, दुसरे शब्दच नाही. ते आता तेवढे टोकाला जायला काय कारण झालं हे आपले सगळ्यांना, म्हणजे मला पण वाटते, हे खूप वाटते. कसं काय एवढा पैसा म्हटलं की अफाट पैसा होता. पैशाला कुठे, आता स्वतःचं विमान बाळगणारा माणूस म्हणजे विचार करा तुम्ही. आणि अतिशय मेहनती, हुशार, लोकांशी मिळून राहणारा, पॉझिटिव्ह माइंडेड, एवढं सगळं असून का असं झालं? काही आपल्याला चॅनलवाले दाखवतात कुटुंबातला काही प्रॉब्लेम्स होते असं म्हणतात, पण मला जवळचे माणसाने सांगितलं असं काही नाही. आता कुटुंब म्हटल्यावर कुठेही असं छोटं मोठं असते, पण जीव देणे एवढं काहीही कुटुंबात मोठे प्रॉब्लेम्स नव्हते. उलट डॉक्टरांचे आपण होऊन सगळं दवाखान्यातले व्यवहार मुलगा आणि सुनेचे हाती दिलेलं होतं. का म्हणजे होत नाही, आता मला माझं होत नाही म्हणण्यापेक्षा माझं वय झालं आणि मी असताना तुम्ही बघत गेलात की जास्त चांगलं म्हणून ते आपण होऊन त्यांचे हातात सगळे अधिकार दिलेले होते. ते त्यांना हल्ली सुनेला आणि मुलाला खूपच म्हणजे व्याप खूप वाढला होता. म्हणताना गेले जानेवारीपासून ते बघायला जरा लक्ष घातलं, ते त्यांना दिसलं पैसेचं काहीतरी दुरुपयोग होतो. लोकांकडनं जास्त पैसे घेतले जातात, व्यवस्थितपणे त्याचे कागदोपत्री नोंदी नाहीत. हे बघा, ट्रान्सपरन्सी पाहिजे. आणि डॉक्टर अतिशय सज्जन माणूस, त्या माणसाला काही असलं नाही आवडणार. त्यामुळे ह्या मनीषा माने मॅडमांना ते अगदी कॉलेजला जात असल्यापासून, केस पेपर काढण्यापासून असं बढती देत देत ती आज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झालेली होती. आणि त्यामुळे तिला काय वाटलं, सगळं काही आपल्या ताब्यात. त्यामुळे बाकी सगळे दवाखान्यातले लोक तिला घाबरून राहायचे, कोणी काहीही बोलायचं नाही. आणि तिचा बंगला तरी जाऊन बघा तुम्ही, आतना बघा, बाहेर बघा, तिची मुलं, आई आहेत अजूनही घरात.
आज जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला कळेल काय भव्य दिव्य आहे तर. आणि हे सगळे पैसेचे व्यवहार व्यवस्थित नसल्यामुळे डॉक्टरांनी तिला बोलावलं आणि ॲज अ बॉस इट इज हिज ड्युटी. ते म्हणाले मला सगळेच कागदोपत्री पाहिजेत. असं कोणालाही ते ना, कोणालाही लोकांना फसवलेलं आवडेल का. देव माणूसच होते, माणसाबद्दल काही म्हणण्यासारखं नाही. त्यामुळे सगळेचा मला हिशोब कागदोपत्री पाहिजे, हे त्यांचं एवढं म्हणणं होतं. त्याच्यावरनं तिला राग आला म्हणून तिनं काय म्हणाली, ती म्हणाली मुलांना मारून टाकते मी आणि मी येऊन दवाखान्यात येऊन पेटवून टाकते, अमुक तमुक काही काही हे वाटलं. आणि त्याच्याशिवाय सुद्धा आता तर काय म्हणून डिटेल काही मलाही कळलेलं नाहीये, अतिशय घाणेरडे आरोप डॉक्टरांवर करत होती. डॉक्टरांनी त्याला आपल्या मुलीसारखं, तिला मानसकन्या म्हणायचे सगळे, आपले मुलीसारखं बघितलेलं होतं. घरात सुद्धा तिचा वावर होता. असं असताना डॉक्टरांना मनाला तर खूप वाईट वाटलं. मी एवढा विश्वास टाकला हिच्यावर आणि हिनं असं करावं का. अहो डॉक्टर असला तरी त्यांनाही भावना असतात. त्यांना खरंच वाटलं असेल, एवढा मी विश्वास टाकला, सगळं काही तिचे हातात दिलं, अगदी एवढेसे मुलीपासून तिला एवढं दिलं, आज आता लाखो पगार देतो मी तिला. तसं असताना तिनं मला असं फसवायला नको होतं. हे डॉक्टरांचे मनाला खूप लागलं म्हणे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं असं आजूबाजूचं म्हणणं आहे. एवढ्याच काय, परवा तिला दवाखान्यात घेऊन आले, ते तिनं फाडून टाकलेले काही पेपर्स वगैरे मिळतात का, तेव्हा तिथे तिच्या बरोबर काम करणारे सगळे चपल्याचा हार बनवला होता तिला घालायला. म्हणजे बघा लोकांचं तिच्यावर, म्हणजे तिच्या बरोबर काम करणाऱ्यांचं सुद्धा तिच्यावर केवढा राग आहे का. म्हणजे तो देव माणूसच होता हो. त्यामुळे त्याचं असं जाणं कोणाला नाही पटलेलं, आवडलंही नाहीये. त्यामुळे घरातल्यांचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता मुलगा सून म्हणा, नातवासाठी ते केवढं केलेलं होतं सगळं. आता मुलगी होती, आता घर म्हटल्यावर कुठेही असं छोट्या छोट्या गोष्टी होत असतातच, पण त्या काही एवढे टोकात जाण्यासारख्या गोष्टी नाहीयेत असं लोकांचं म्हणणं आहे. लोकांचं म्हणणं आहे ते एवढं विश्वास टाकलेले व्यक्तीनं त्यांना एवढं फसवावं आणि ते घाणेरडे आरोप म्हणतात ते काही ते कळलेलं नाहीये. ते घाणेरडे आरोप काय, त्याच्यामुळे ते खूप मनानं एक टाईपचे डिप्रेशनला गेलेले होते. हे बघा लोकांचं मेंदूचं ऑपरेशन करणारा डॉक्टर स्वतःचे मनानं किती तो दुःखी झाला असेल. त्यामुळे ते मानसिकरित्या ते सगळे खोट्या आरोपामुळे, म्हणजे हिला मी माझी मुलगी मानलं, ह्या मुलीनं एवढं करावं का, हे त्यांना सारखं खात होतं. आणि हे त्यांचे जाण्याला कारणीभूत आहे असं आजूबाजूच्यांचं, दवाखान्यात असणारे सगळे कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय त्यांचं काही मुलावर सुनेवर डॉक्टरांचे काहीही हे नव्हतं. आता घर म्हटल्यावर कुठेतरी बारीक सारीक होते, हे ठीक आहे, तर सगळीकडेच असते. त्याच्याबद्दलही त्यांना कधी असं मनाला लागलेलं नव्हतं. पण त्यांना मनाला लागलेली गोष्ट ही होती, आपण एवढा विश्वास टाकला हिच्यावर, हिला अगदी शाळा कॉलेजला जाणारे मुलीला केस पेपर काढण्यापासून आज मी पूर्ण हॉस्पिटलचं एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होती, ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, आणि सगळं तिच्या हातात होतं. एवढे मोठे पदापर्यंत तिला पोचवलं तिनं. माझे बदल म्हणजे वडिलांच्या स्थानी मी असताना
माझ्याबद्दल एवढे घाणेरडे आरोप करायचे का, हे त्यांचे मनाला खूप दुःख देऊन गेलं आणि ह्याच्यामुळे ते शेवटचं नको ते पाऊल उचललं असं आजूबाजूचं जवळचे लोकांचं म्हणणं आहे. आता पोलीस सगळे हे करतात, त्याचं चालू आहे काम. शेवटी ते काय येणार ते कागदोपत्रांचे आधारे येतील, पण आजूबाजूचे लोकांचं, त्यांचे रिलेटिव्स असतील, त्यांचे दवाखान्यात काम करणारे माणसांचं मत हे आहे. म्हणून मला वाटलं जे काही मला कळलं ते मी तुमच्याशी शेअर करावं म्हणून. हॅव ए गुड डे.